व्यंकय्या नागपूरकर यांनी आरोप केलेला आहे की त्यांच्या पतीला शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी धनंजय मुंडेंनी 17 लाख रुपये मागितले होते आणि त्यांचा जो काही मृत्यू झालेला आहे यासाठी त्यांची छळ करण्यात आला आणि यासाठी धनंजय मुंडे त्यांचे कार्यकर्ते जबाबदार आहे. सोबतच धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी रंजना नागपूरकर यांच्या गळ्याला बंदूक देखील लावली होती त्यांनी म्हटलेलं आहे. याच्यात ना सगळ्यात महत्वाचा रोल आता नागपूरच्या SP साहेबाचा, CP साहेबांचा. त्यांनी तातडीनं त्याच्यावरती गुन्हे दाखल करून चौकशीला सगळ्याला ताब्यात घेतलं पाहिजे. धनंजय मुंडे सगळेच. आता त्या माऊलीनी काय नाव सांगितलं हे बघा, एक विधवा माऊली, तिच्याकडे लक्ष देणं देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम आहे, कारण शहर त्यांचं आहे आणि त्यांच्या शहरातल्या एका महिलेवरती जर इतका अन्याय झाला तर ती दूर करणं फडणवीस साहेबांची जबाबदारी, SP साहेबांच्या नागपूरच्या जबाबदारी. गुन्हे दाखल करून तातडीनं त्या माऊलीला स्वतः पोलिसांनी बोलून घेतलं पाहिजे की तुमचं काय म्हणणं आहे, त्या म्हणण्यानुसार गुन्हे दाखल करून त्यांना लगेच अटक करून त्यांना चौकशीला ताब्यात घेतलं पाहिजे, तर हे थांबणार आहे. आणि फडणवीस साहेबांची जबाबदारी, फडणवीस साहेबांनी हे करणं अत्यंत गरजेचं आहे. नसता महाराष्ट्रातल्या महिलेला फडणवीस साहेब न्याय देत नाहीत हा संदेश जाणार आहे. काल शिंदे साहेब आले होते, काल न्यायमूर्ती शिंदे जालन्यात त्यांनी तपासणी केली, पोलीस किती केले त्याबद्दल त्या अपडेट आले का? नाही, अपडेट आले नाहीत. पण काल मी विखे पाटलांशी बोललो की सारथी बद्दल असं का होतोय, आमच्याच योजना का कमी केल्या जातात, त्यांना शिष्यवृत्ती का दिली जात नाही या विषयावर चर्चा केली. शिंदे समितीला तुम्ही मुदतवाढ दिली पण शिंदे समिती नोंदी का शोधत नाही, किंवा तुम्ही शोधू नका म्हणता की काय सरकार म्हणून तुम्हीच मुदतवाढ देऊ. प्रमाणपत्र दिले जात का नाही, व्हॅलिडिटी का रोखल्या, बलिदान गेलेल्या कुटुंबाचे पैसे राहिलेले आणखीन का दिले नाही, म्हणजे तुम्हाला त्याचं सुद्धा राजकारण करायचं आहे का? मेलेल्या बलिदान गेलेल्या आमच्या बांधवांबद्दल की सहानुभूती तुम्हाला नाहीये का? अण्णासाहेब पाटलांचं आर्थिक विकास महामंडळ हे पूर्ण बंद पाडण्याच्या तयारीत आले, का निधी देत नाही तुम्ही, का परतावी देत नाही, LOI का सुरू करत नाहीत, याच्यावरती काल चर्चा केली. तुम्ही केसेस मागे घेऊ म्हणून 1 वर्ष झालं का घेत नाहीये? एकूण सातारा संस्थांच्या गॅजेटियरवर सुद्धा काल सांगितलं की का तुम्ही ते JR काढत नाही. आणि मराठवाड्यासाठी जे हैदराबादचा गॅजेटियरचा JR काढला त्यानुसार अधिकारी का काम करत नाहीत, ही जबाबदारी तुम्ही घेणार आहेत की नाहीत, की मला उपोषण केलं तर पुन्हा शब्दही विखे पाटील साहेब तुमचा आणि फडणवीस साहेबांचं मी ऐकून घेणार नाही. तर त्यांनी सांगितलं 26 तारखेपर्यंत सगळे विषय मार्गी काढायला आम्ही ताकदीनं काम करतो असं सांगितलं. म्हणून मी सुद्धा आता 2-3 दिवस शांत बघतो, आता 26 तारखेपर्यंत हे सगळे विषय मार्गी काढतात का? 26 फेब्रुवारी. बरं, एक शेवटचा प्रश्न. सुमित्रा पवार यांची बीडच्या पालकमंत्रीपदी वरी लागली, काय अपेक्षा, कशा प्रकारे तुम्ही काम करावं असं वाटतं? आता त्या ताई नवीन आहे, हे प्रचंड दुःखात, त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला. एक चांगला काम करणारा शेवटी दादा माणूस गेला, ते पण चांगलं काम करतील, आपण कल्पनाही करणार नाही. लोकांना काय वाटतंय माहित नाही, परंतु आम्हाला तरी असं वाटतंय ते खरं व्हावं, आमची ही शंका ठरू नये. कल्पना सुद्धा करणार नाहीत, इतकं चांगलं आणि ताकदीनं काम त्या करू शकतील. बीड आणि राज्यभरासाठी पण सगळीकडे चांगलं काम करते असं अपेक्षा आहे आणि वाटतंय, पण ते आपण कल्पनाही करणार नाही. आता वाटत असेल महिला आहे काय करेल बुवा, कसं होईल, दोन्हीकडचा अनुभव आहे, सासरकडचा माहेरकडचा. त्या ह्या असल्या गुंडगिरीला मध्ये मध्ये षडयंत्र असणारा पाठपुरी असं वाटतं, मोडून टाकतील त्यांना. चल, धन्यवाद.